नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं SJ अकॅडमीच्या या यूट्यूब लाईव्हमध्ये. आणि आजचं आपलं जे लेक्चर आहे तर ते यूट्यूब लाईव्हची जी सिरीज आपण घेत आहोत त्या सिरीजमधलं पुढचं लेक्चर आहे. मी प्राध्यापक सचिन जगताप, XSTI एक्स बँक PO, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज योगायोगाने आज MPSCचा गट क चा निकाल लागलेला आहे आणि तो जो निकाल लागलेला आहे तर तो बऱ्यापैकी लोकांना धक्कादायक वाटू शकतो, परंतु तो तसं धक्कादायक वाटण्याचं काहीही कारण नाही. आपल्या समोर निकाल आहे इंडस्ट्री ऑफिसर, बरोबर. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, उद्योग निरीक्षक 63 ला कट ऑफ लागलेला आहे. आणि हेच जेव्हा आपण बघतो एक्साईजचं तर ते 64 ला कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे आज आपण आता अर्थशास्त्राबद्दल आणि गट ब आणि राज्यसेवेबद्दल तर बोलणारच आहोत, परंतु आयोगाचं जे हे येत आहे की आयोग जे पुढे गेलेला आहे, किंवा आपण असं म्हणूया की स्पर्धा ज्यांची आहे मुलांची, ही स्पर्धा परीक्षा आहे. इथं 35 ला पासिंग नाही किंवा 70 ला पासिंग नाही किंवा 90 ला पासिंग नाही. इथं काय आहे, यू हॅव टू बी रिलेटिव्हली ऍडव्हान्स्ड आहे ना, की जेवढे लोक आजूबाजूची परीक्षा देत आहेत त्यांच्यापेक्षा रिलेटिव्हली तुम्ही पुढे असलं पाहिजे. हे मार्क्स काय दाखवतात ना, हे आजूबाजूच्या वातावरणातील मुलांचा अत्यंत वाढलेला अभ्यास दाखवतात. ठीक आहे. बरं, हा पेपर वन लाइनर होता का? होता. एका ओळीतले प्रश्न होते का? होते. पण तरी सुद्धा एका ओळीतल्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायला सुद्धा एका वेगळ्या प्रकारचा आणि अचूक नियोजनाचा अभ्यास लागत असतो, जो की आपला आहे का असा प्रश्न एकदा विचारून पहा. तो जर नसेल तर मग काय राज्यसेवा, काय गट ब, काय गट क, आपला कार्यक्रम ओके मध्येच झाला. मग आलं लक्षात. मग तो कार्यक्रम होऊ नये याच्यासाठी काय करायचंय, गुवाहाटीला वगैरे जायचं नाही आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी अभ्यासाची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये थोडेसे बदल करायचे आहेत. तर ते काय आहेत त्याच्याबद्दल आज जरासं डिस्कस करूया. अर्थशास्त्राचं आपण आजचं इथं अनालिसिस म्हटलेलं होतं, तर बॅकग्राऊंडला हे राहू द्या. जरा आपल्या डोक्यासमोर येईल की आपल्याला काय आणि कसं करायचं आहे. आपण काही पेपरचा अनालिसिस घेतलेला आहे मागे. जे लोक नवीन आहेत, ज्यांनी अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर बेअर काय 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 अजून करता येते ते अजून करून टाका काम त्याचं. परंतु त्या ठिकाणी काही जुने जे व्हिडिओज आहेत म्हणजे 4-5 दिवसामध्ये केलेले, त्यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण घेतलेलं आहे, तेही एकदा पाहून घ्या आणि आत्ताचं लेक्चर हे कंटिन्यू करा. आपण जे पुस्तकं वाचतोय आणि त्याच्यातून जे एक्झाम मध्ये येत आहे आपल्याला, तर काय झालेलं आहे, आपल्याला काही घटकांचं एकत्रित म्हणजे विश्लेषण करायची सवय लागली पाहिजे. आता कोणत्या घटकांचं ते सांगूया आपण तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, एखादा आपल्याला काय समजूया, पेपर आहे, विषय आहे, एखादा कोणताही विषय आहे. समजा तुम्ही आता घेताय, इथं येऊया, चला काय आहे, राज्यशास्त्र हा विषय आहे, बरोबर आहे, किंवा अर्थशास्त्राचे पण खाली प्रश्न आहेत. या विषयामध्ये तुम्ही जे वाचलंय, नंबर 1 तुमचा जो सोर्स आहे, नंबर 2 आणि तुमचं असणारं डिस्कशन, ह्या 3 गोष्टी फारच महत्वाच्या आहेत. म्हणजे नुसता सोर्स चांगला असून उपयोग आहे का? नाही, ते चांगल्या पद्धतीनं वाचला गेला पाहिजे. ठीक आहे. चांगलं नुसतं वाचून उपयोग आहे का? नाही, त्याच्यावरती चांगलं डिस्कशन झालं पाहिजे. मग या 3 मार्गाने जायचंय आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये मॅक्झिमम सराव पेपर सोडवणे. लक्षात आलं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जाताना एक सद्गुरू तुमच्या सोबत असणं गरजेचं असतं. आवश्यक नाही की तो शिक्षकच असावा, तो एखादी परीक्षा नापास झालेला विद्यार्थी पण असू शकतो. म्हणजे नॉट नेसेसरी की पास झालेले मुलं चांगलं गाईड करतात. नापास झालेला मुलगाही चांगला गाईड करू शकतो किंवा मुलगीही चांगलं गाईड करू शकते. त्यांना काय करू नये हे माहिती असतं. त्यांचं निवळच 12 आणि 15 मार्क पडणारा गुरु नसावा. ठीक आहे. त्याचं फार जवळून काहीतरी जावं, त्याला गुरु करा. नाही तर त्याला 15 मार्क आहे, तुम्हाला 35 मार्क आहे, तो तुमचा गुरु. हे नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय काय, पहिल्यांदा स्त्रोत चांगला, दर्जेदार, 1 मॅक्झिमम 2, मॅक्झिमम म्हणतो मी 4-4 पुस्तकं इतिहासालाच वाचतोय, मग काय PhD करायची का आपल्याला? नाही. 1 किंवा मॅक्झिमम 2 पुस्तकं. पुढचं काय करायचंय, त्या पुस्तकाचं थरोली वाचन. वाचनामध्ये काय चुका होतात बघा. आम्ही आज सकाळी 7 ते 10 इथं घेऊया, 7 ते 10 इतिहास वाचला, दुपारी 12 ते 4 विज्ञान वाचलं, संध्याकाळी 6 ते 9 इंग्रजी वाचलं. काय झालं, एक पदार्थ तयार झाला. त्या पदार्थाला म्हणू आपण खिचडी, बरोबर. मग हा पदार्थ जेव्हा आपला तयार होतो ना, तर वारंवार खिचडीच, मग तो जो काय म्हणूया स्वीट डिश आहे आपल्या यशाची, ही कधीच तयार होणार नाही आपण जर या प्रकारेच अभ्यास करत राहिलो तर. मग आपल्याला काय करायचं, ज्यांचं फर्स्ट रीडिंग आहे त्या लोकांनी काय करायचं, एक विषय घ्यायचा, कडला काढायचा, मग दुसरा विषय घ्यायचा, तो संपला मग तिसरा विषय घ्यायचा. आणि ज्या लोकांचं ऑलरेडी 1-1, 2-2 वाचन झालेले आहेत त्यांनी दिवसात मॅक्झिमम 2 विषय घ्या. मॅक्झिमम 2 विषय म्हणतो मी. तिसरा विषयाला हात लावलं आपण भ्रष्ट झालो.
आपला निकाल यायचा आणि आपला संबंध राहणार नाही. एकदा एक विषय घेऊन ट्राय करून पहा, तुम्हाला त्या विषयामध्ये गती आल्याचं ऑटोमॅटिकली ध्यानात येईल की ह्या विषयामध्ये आपल्याला गती आलेली आहे आणि ह्या विषयामध्ये आता आपल्याला परीक्षेमध्ये छानसे मार्क पडू शकतील, हे तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येईल. ठीक आहे. तर आणि त्यानंतर काय म्हटलंय आपण, विषय वाचला, पुस्तक घेतलंय, विषय वाचलाय, त्याच्यानंतर काय करायचंय, त्या विषयावरचं डिस्कशन करायचंय. एक 3 ते 4 विषय असे आहेत ज्याला डिस्कशन अत्यंत फायदेशीर आहे. त्यामध्ये एक हा समोर दिसतोय तो पॉलिटिकल सायन्स, की ज्याच्या डिस्कशनमुळे तुमचं फार काही गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे. दुसरा विषय आहे तुमचा करंट अफेअर्स, ज्याच्यामध्ये काही जर अशा गोष्टी सांगितल्या की आमका अधिवेशन बुवा G7चा या ठिकाणी झालेला आहे, तर मग ते काय होतं, ऐकलेलं आपल्याला बरोबर ध्यानात राहतं किंवा आपण जे सांगितलंय ते आपल्या बरोबर ध्यानात राहतं. किंवा एखादा पुरस्कार आहे, आमका पुरस्कार कोणाला मिळाला, याला मिळाला, तमका कोणाला त्याला मिळाला, म्हणजे हे डिस्कशन न होणारा विषय आहे कुठला, करंट अफेअर्स सुद्धा. तिसरा विषय तुमचा डिस्कशन मधून किंवा एकत्र बसून होऊ शकतो, तो आहे लॉजिकल रिझनिंग. तो पण तुम्ही एकत्र बसून सोडवू शकता. एखाद्याचं फारच कच्चा आहे रिझनिंग, तर तो ज्यांना बऱ्यापैकी येतं त्यांच्यासोबत बसून त्याचा अभ्यास करू शकतो. इकॉनॉमिक्सचं डिस्कशनला तितका कदाचित फायदा होणार नाही, पण इकॉनॉमिक्सला फायदा होणारी गोष्ट आहे ती कोणती, दॅट इज नेट सर्चिंग किंवा सर्फिंग म्हणू आपण इथं त्याला. ठीक आहे. ह्याचा तुम्हाला निश्चितपणे इकॉनॉमिक्समध्ये फायदा होतो. म्हणजे काय करायचंय की समजा तुम्हाला आता म्हणलंय किंवा राष्ट्रीय उत्पादन धोरण आहे 2011, परीक्षे पुस्तकामध्ये थोडीशी माहिती आहे, सर्च करा, भरपूर माहिती मिळून जाते तुम्हाला. निओनॅटल रेट माहित नाही, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट माहिती नाही, चाइल्ड रेट काहीच माहित नाही, गुगलवरती टाका, आपोआप सगळ्या व्याख्या येतात तिथं. आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये तर त्या इतक्या सुटसुटीत पद्धतीनं नेटवरती देण्यात आलेला आहे ना, कारण इकॉनॉमिक्स हे आजच्या डे टू डे लाईफस्टाईलचा भाग झालेला आहे. जितकं इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आपण नेट सर्चिंग करू तितका आपल्याला निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि मग काय करायचं, सिलेबस जो दिलाय ना आयोगानं, त्या सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटवर आपल्याला काही ना काही माहिती असलं पाहिजे, हे ध्यानात घ्या. जर सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटवर आपल्याला काही ना काही माहिती असेल तर लिटरली तुम्हाला सांगतो 11 ते 12च्या खाली मार्क आपल्याला पडतच नाहीत. आलं लक्षात. म्हणजे कुठला आहे, आता जर तुम्ही बघितले ना कंबाईन गट ब चे, क चे तर सोपेच होते प्रश्न अर्थशास्त्राचे, पण गट ब चे जे प्रश्न होते ना ते पण प्रश्न असे फार काही अवघड प्रश्न आहेत, अशातला काही भाग नव्हता. ज्याने सिलेबस कव्हर केलाय सगळा, ज्याने सिलेबस नीट वाचलाय पूर्ण, म्हणजे वा काय बँकिंग म्हटलंय, चला बँकिंग पूर्ण वाचलं, 2 प्रश्न आलेले आहेत बँकिंगवर, कळतंय. पंचवार्षिक योजना सगळ्या व्यवस्थित वाचल्या, 1 ते 2 प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरती. आंतरराष्ट्रीय संघटना वाचल्या, 1 प्रश्न आलेला आहे त्याच्यावरती. जे सिलेबसला दिलेला आहे ते जर आम्ही नीट वाचलं तर ऑटोमॅटिकली आपले मार्क इकडे वाढलेले आपल्याला दिसून येतील. एक. दुसरं, इकॉनॉमिक्स किंवा इतर कुठल्याही विषयामध्ये अभ्यास जो पाहिजे तो नेमका पाहिजे. नेमका या अर्थानं मला काय म्हणायचंय बघा, की जर आपण मी जर तुम्हाला विचारलं की बुवा अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यामध्ये व्यापारी बँकांनी किती टक्के कर्ज पुरवठा करायचा असतो, ठीक आहे, हा प्रश्न विचारला आणि तुम्ही जर म्हटलात 32 आहे का 40 आहे की, तर ह्याला नेमकेपणा नाही म्हणायचा. लक्षात आलं. नेमकेपणा कधी म्हणायचा, जर तुम्ही म्हणला सर 40च आहे, सर हे मला माहिती आहे, हे मी वाचलंय, जे वाचलंय ते यू हॅव टू बी कन्फर्म, तुम्ही कन्फर्म असलं पाहिजे त्या बाबतीमध्ये. आणि अभ्यास तुमचा 2-3 टॉपिकचा बंच करून करा. इकॉनॉमिक्स तर मी म्हणतो 12-13 टॉपिक आहेत, 3-3चा बंच करून करा. कंबाईनला तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला कृषी, उद्योग किंवा सेवा हे फारसं करत बसायची गरज नाही. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, कंबाईनचा अभ्यास करताना 12 ते 13 टॉपिक करायचे, 3-3च्या बंचमध्ये 4 बंच करा. पहिले 3 टॉपिक भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य आणि बेरोजगारी, इथपर्यंत छान करतो, 2-3 वेळा वाचतो. गोष्ट अशी झालेली आहे की आपण इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलंय, ते वाचताना हे पहिले 3च टॉपिक आपण इतक्यांदा वाचलेत, आपण शेवटी गेलोच नाही. कारण मग आपण काय केलं, 5 टॉपिक वाचलं, विषय सोडून दिला. परत नव्यानं पुस्तक वाचायला घेतलं, तेच 5 टॉपिक वाचलेत, पुन्हा पुस्तक सोडून दिलेलं आहे आपण, आहे ना. त्यामुळे त्याच 4-5 टॉपिकचं इतक्यांदा रिव्हिजन झालंय. म्हणजे तुमचे जर पुस्तकं बघितले ना, मी बऱ्याच वेळा मला फार हसू येतं, पहिल्या 50-50 पानावर इतकं छान अंडरलाईन वगैरे असतं ना, तिथून पुढच्या पानांवर अंडरलाईनच नाही, कारण तो वाचलंच नाही. मग का वाचलं नाही, कारण आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत आलेला असतो कंटाळा. लक्षात आलं. तर मग ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करायची आहे. 3-3चे बंच करा, 4 बंच होतात छानपैकी, 3 झाले, पुढचा बंच कुठला, बँकिंगचा होतो. म्हणजे काय, भारतीय बँक व्यवसाय, भारतीय भांडवल बाजार आणि आरबीआय याचा एक बंच होतो. त्याच्या पुढे गेलात कर रचना, परकीय व्यापार आणि सार्वजनिक वित्त याचा एक बंच होतो. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना, मानव विकास याचा एक बंच होतो. पंचवार्षिक योजना त्या शेवटच्या बंचामध्ये तुम्हाला टाकून देता येईल. मग हे 4 बंच जर व्यवस्थित झाले आणि यातल्या प्रत्येक टॉपिकच्या एखाद्या, तुम्हाला जर मी आता विचारलं CRAR, फार काही तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. मी म्हणतो की काय, कॅपिटल रिस्क ॲडिक्वसी रेशो, बेसल निकष,
या संदर्भात आहेत. 11.5% आत्ता गाठायचं आहे. बेसल कुठं आहे? स्वित्झर्लंडमध्ये आहे. कितवे निकष आहेत? बेसल 3 निकष आत्ता लागू झालेले आहेत. हे म्हणजे काय आहे? एखाद्या बँकेचं अमुक भांडवल आहे, त्या भांडवलाच्या प्रमाणात त्या बँकेनं जास्तीत जास्त किती जोखमीचे कर्ज द्यावे किंवा गुंतवणूक करावी, किती जोखमीची, याला म्हणायचं CRAR. ह्या 4 ओळी जर तुम्हाला माहित असतील, आयोग ह्याच्या बाहेर जातच नाही. आयोग ह्याच्या बाहेर जात नाही. इन केस आयोग ह्याच्या बाहेर गेलं, त्याचं उत्तर फार काही कोणाला येत नाही. एखाद्याची गोळी बसू शकते, पण अभ्यासाने उत्तर आलं असं नाही होणार. जे नेहमी ध्यानात ठेवा, आपल्याला 15 प्रश्नापैकी माझं मत असं असतं की 10 प्रश्न हे तुमच्या अभ्यासाच्या चौकटीचा भाग असतात. काय समजून घ्या, हे प्रत्येक विषयाच्या बाबतीत खरं आहे. 10 प्रश्न तुमच्या अभ्यासाच्या चौकटीचा भाग असतात. चौकटीतला प्रश्न आला, चुकला नाही पाहिजे. पुस्तकातला प्रश्न आला, चुकला नाही पाहिजे. स्वतःला त्या बाबतीत माफी नाही. मग 10 पैकी 10 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजेत. पुढचे जे 3 प्रश्न असतात ना, ते ह्या 10च्या लॉजिकवर सुटू शकतात. मग 3 मधले आपण म्हणू कुणाचे 2 आले, कुणाचे 3 आले, कुणाचा 1च आला, कुणाचा नाही पण आला, आपण हे गृहीत धरू. आणि पुढचे जे 2 प्रश्न असतात ना, हे ते कायम डोकेदुखी प्रश्न असतात. डोकेदुखी म्हणजे हे असे प्रश्न असतात जे गुगलवर पण सापडत नाहीत तुम्हाला, किंवा आपल्याला एखाद्या कुठल्या तरी विद्यापीठाच्या म्हणजे आपले जेवढे विद्यापीठ आहेत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर किंवा तिकडं गाडगेबाबा विद्यापीठ किंवा अजून कुठलं विद्यापीठ, ह्या विद्यापीठाच्या कितव्या तरी इयरच्या कोणत्या तरी इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात तसं एखादं वाक्य असतं आणि मग त्याच्यावरती तो प्रश्न येतो. आणि ह्या सगळ्या विद्यापीठाचे सगळे पुस्तकं काय गुगलवरती अपलोड झालेले नाहीयेत. तर त्यामुळे ते जे 2 प्रश्न आहेत त्यांचा किस पाडत बसायचं नाही. ध्यानात आलं, त्यांच्या मागे लागायचं नाही. हे आपले 10 आहेत. लक्षात आलं? हे उडाले ते कावळे, हे राहिले ते मावळे. तर कुणाकडे बघायचं? ह्या मावळ्यांकडे बघायचं. म्हणजे हे जे चौकटीतले 10 आलेत हे मिळवा अगोदर. ध्यानात आलं? ते नंतर बघू. तहातले मिळालेले किल्ले आहेत, आधी हे मिळवून घ्या, नंतर त्यांच्याकडे बघू, आहे ना. तर मग हे 10 आले, एकदा तुमचा कोटा पूर्ण झाला. 7 विषयाचे 10 काढा, किती झाले? 70 झाले. मग चुकले किती? 30. 7.5 मायनस करा, 62 स्कोर आला. 62ला बसलाय ना मग आपला स्कोर. 3कडे बसतो गट बला. हेच जर राज्यसेवेत बघितलं तर आता 62 म्हणजे खूप चांगला स्कोर आहे. म्हणजे 125 स्कोर येईल तुमचा राज्यसेवेच्या GS1चा जर विचार केला तर. म्हणजे प्रत्येक पेपरचे 10 खिशात घालायचे आणि याच्यातल्या 1-2 आपल्या गोळ्या जर लागल्या बंदूकबाज बरोबर तर झालं. मग तर जे मायनस मध्ये जाणार आहे ते पण प्लस मध्ये येणार आहे. म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही सांगताना फार सोपं वाटतंय पण अभ्यास करताना फार अवघड वाटतंय ना. तर तसं नाहीये. का नाहीये तर आता मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही सायकलवर जाताय, तुम्ही ऑटोत बसलाय, तुम्ही मित्राशी गप्पा मारताय, तुम्ही गाडीवरती जाताय, त्यावेळी जरा स्वतःला विचारा, चला बँकिंग बद्दल विचार करू. भारतातली पहिली बँक काय? बँक ऑफ हिंदुस्तान. बरं, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीनं आणल्या. कोणत्या कोणत्या आणल्या? व बँक ऑफ मद्रास पण आणली, बंगाल पण आणली, बॉम्बे पण आणली. पण आधी कोणती आणली बुवा? मग हे काय होतं तुमच्या डोक्यात, अरे आधी बँक ऑफ बंगाल आणली. बरं, कधी आणली हो बँक ऑफ बंगाल? अरे कधी आणली राव? 1806 का 1808ला? लगेच पुस्तक उघडून बघा किंवा लगेच घरी गेल्या गेल्या पुस्तक उघडून बघा. गाडीवर असला तर बॅग काढून बघू नका लगेच, तर घरी गेल्यानंतर पुस्तक उघडून. 1806 9 वाटत होतं मला, चूक आहे 9. 1806. बँक ऑफ बॉम्बे 1840, बँक ऑफ मद्रास 1843. मग या तिन्हीचं एकत्रीकरण केलं, काय बनली? इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, IBI. कधी बनली हो ही? 1921 मध्ये बनली. त्यानंतर कोणती समिती आली? गोरवाला समिती. गोरवाला समितीची शिफारस काय होती? इम्पिरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करा. त्यानुसार 55 मध्ये IBIचं रूपांतर SBI मध्ये करण्यात आलं. म्हणजे SBI स्थापन झाली 55ला, पण तिच्या निर्मितीचा पहिला दगड 1806ला लावला होता. कुणी लावला होता? ईस्ट इंडिया कंपनीनं. कशात? बँक ऑफ बंगालमध्ये लावलेला होता. हे झालं तुमचं अभ्यासाचं चक्र. हे डोक्यामध्ये तुमच्या कायम चालू राहिलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी तुमचं चक्र गतिमान होईल, तुमचा अभ्यास ऑटोमॅटिक वरच्या लेवलला गेलेला असेल. ठीक आहे. मग हेच इकॉनॉमिक्स बद्दल आहे, हेच इतर विषयांच्या बाबतीत पण आहे. ओके. मग इथं काय करायचं? पुन्हा सार्वजनिक वित्त आहे. काय अर्थसंकल्प? चला अर्थसंकल्पाचे प्रकार आपापल्या मनामध्ये. मग हे रिवाईज जितकं जास्त तुम्ही कराल, आणि हे रिवाईज तुमचं वाढतं कधी? वाचन वाढलं की रिवाईज वाढतं. वाचनाला वेळ भरपूर द्या. वाचनाला वेळ किती? एक विषय जर समजा आता तुम्ही इकॉनॉमिक्स घेतलेला आहे असं गृहीत धरा, तर इकॉनॉमिक्स घेतलेल्या इकॉनॉमिक्सला तुम्ही दिवसात मिनिमम 8 तास त्या विषयाला वेळ देणं गरजेचं आहे. जे मुलं गांभीर्याने अभ्यास करतात, जे विद्यार्थी गांभीर्याने अभ्यास करतात, त्यांच्याकडं कारणं नाहीत. अपयशी माणसं कारणं देतात, यशस्वी माणसं निकाल देतात. आलं ध्यानात? आणि आजच्या दिवशी ज्यांचे निकाल गेलेत त्या सगळ्यांनी हे ध्यानात ठेवायचंय की आपल्याला काय करायचंय? निकाल द्यायचंय. आपल्याला कारण नाही द्यायचं. मी असं केलं म्हणून माझं, अरे ते एकच चुकलं हे काय कारण नाहीये. ध्यानात आलं? मग ते काय बरोबर यायला हवं. सिली मिस्टेकला तर जागाच नाही. ही अशी जीवघेणी स्पर्धा झाली आहे ना आता, याच्यामध्ये सिली मिस्टेक इज मूर्ख मिस्टेक. लक्षात आलं? आणि मग मूर्ख मिस्टेक करणारा व्यक्ती महामूर्ख, असं आहे ते सगळं.
मग हे कधी घडतं? जेव्हा तुम्ही सराव पेपर देत नाही ना तेव्हा घडतं. सराव पेपर जास्तीत जास्त द्या, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. 4 आहे ना, मला 4च वाटतं, मी 4च देणार याचं उत्तर. ह्या अँगलनं थोडंसं काही गोष्टींचा विचार करा, ऑटोमॅटिक सगळं फॉल इन प्लेस होतं. बरं तुम्हाला काय वाटतं, प्रिलिम्स फार मोठी लढाई आहे का? खऱ्या लढाया पुढे आहेत. मुख्य परीक्षा लढाई आहे, तिथून पुढे तुमचं फिजिकल, इंटरव्ह्यू, पीएसआयच्या बाबतीमध्ये, राज्यसेवेच्या बाबतीमध्ये इंटरव्ह्यू, ह्या लढाया आहेत खऱ्या पुढच्या. प्रिलिम्स ही फक्त तुम्हाला कुस्तीला घ्यायचं का नाही आम्हाला, आम्ही एवढाच विचार करण्यासाठी घेतोय. खरी कुस्ती पुढे आहे, लक्षात येतंय. मग गावगुंडासोबतच्या कुस्तीतच आपण पडायलो, तर मध्ये तर मल्ल आहेत, मध्ये तर पहिलवान आहेत मोठे मोठे, त्यांच्याशी लढायचंय. जितक्या लवकर त्या गेटच्या आपण आज जाऊ तितका आपल्याला मेन्सचा अनुभव. मी काय म्हणतो बघा, दरवर्षी तुम्ही मेन्स नापास व्हा तरी तुमचं यश आहे. दरवर्षी प्री नापास होणं तुमचं फार मोठं अपयश आहे. दरवर्षी मेन्स नापास व्हा, काहीच अडचण नाही. का? प्री पास झालोय ना आपण मेन्सला आलोय. ह्याच्यात ज्या चुका आहेत त्या पुढच्या वर्षी आपण रेक्टिफाय करू, ह्यातल्या चुका आपण पुढच्या वर्षी. पण तुम्हाला तो एक अनुभव मिळतो, तुम्हाला ते एक सॅटिस्फॅक्शन राहतं आणि तुम्ही निराश होत नाही, डिप्रेस्ड होत नाही. तुम्ही हे ध्यानात घ्या. तुमचे प्रीचे निकाल ज्या ज्या मुलांचे असतात ना त्यांची डिप्रेशन लेवल फार कमी असते आणि क्विट करायचं प्रमाण तर अत्यंतच कमी असतं. जे लोक दरवर्षी मेन्स देतात त्यांनी क्विट केलेलं तुम्हाला फारसं बघायला मिळणार नाही, की त्यांनी आता बाद झालं, फार मेन्स दिल्या, आता नको. हे प्रमाण फार कमी आहे. पण जे प्रीच नापास होतात ना ते फार लवकर क्विट करतात. तर त्यामुळे काय, प्रीचा कोड जर क्रॅक करायचा असेल तर इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्स अजून एक विषय या बाबतीत असा आहे, इकॉनॉमिक्स असा विषय आहे ना, तुम्हाला जर तो सोपा गेला तुम्ही इतके पॉझिटिव्ह मध्ये राहता ना, कारण राहिलेल्या जवळपास 70% जनतेला हा विषय अवघड जातो. मग निकाल कसा येतो स्पर्धेमध्ये, जे सर्वांना सोपं जातं ते मला सोपं गेलं पाहिजे आणि जे लोकांना अवघड जातं ते पण मला सोपं गेलं पाहिजे. माझा निकाल तेव्हा येतो जर मी सर्वांना सोपं जातं तेच जर माझं चुकायला लागलं. 42 आणि 44व्या घटना दुरुस्तीमध्ये जर आमचा अजूनही गोंधळ व्हायला लागला, घन आणि वर्ग याच्यातच जर आम्ही अजून त्या बुद्धिमत्ता चाचणीचे जे सिरीज आहेत, घन आणि वर्गाची सिरीज जर आम्ही चुकायला लागलो तर आपला निकाल ही फार म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. मग ते विसरूनच जायचं. मग त्या आयोगाला उगा 500-600 रुपयाचे फॉर्म भरायला लागलो आपण. मग हे ध्यानात धरा, ठीक आहे. तर आताच्या लेक्चरमध्ये आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत, तर एक पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सोर्स चांगला. एक कोणताही, इकॉनॉमिक्सच नाही कुठल्याही पुस्तकाच्या बाबतीमध्ये, एक सोर्स चांगला. दुसरं काय करायचंय, त्या सोर्सचं तुमचं वाचन व्यवस्थित, त्या सोर्सचं वाचन व्यवस्थित झाल्यानंतर त्याचं डिस्कशन आणि हे झाल्याच्या नंतर पेपर सोडवणे. ह्या 4 टनेल मधून तुम्ही जा आणि या काळामध्ये दिवसाचा तुमचा मिनिमम अभ्यास किती तास व्हावा, 10+ तास व्हावा. मी काय म्हणतो, एखाद्या दिवशी 5 तास झाला प्रॉब्लेम नाही, एखाद्या दिवशी काय 10-12 दिवसात एखादा दिवस असा होऊ शकतो. पण असा दिवस उगवूच नये की त्या दिवशी एकही ओळ वाचली नाही. असा दिवस उगवला नाही पाहिजे की त्या दिवशी मी एकही ओळ वाचली नाही. असा दिवस जर उगवला तर निश्चिंत व्हा, नापास झालेला दिवस सुद्धा उगवणारच आहे. ज्या दिवशी तुम्ही एकही तास अभ्यास केला नाही त्या दिवशी तुम्ही तो दिवस पेरलाय. कधी उगवणार आहे तो, निकालाच्या दिवशी उगवणार आहे. ध्यानात आलं. तर त्यामुळे तसे दिवस पेरायचे नाही. 5 तास 4 तास पण अभ्यास करायचा म्हणजे करायचा. गावी गेलं तरीही, आता युट्यूब लाईव्ह आहात तुम्ही, असे व्हिडिओज तुम्हाला कितीतरी भेटतील. माझ्या चॅनलवर 30-40 व्हिडिओ आहेत तुम्हाला. ज्या चॅनलवर आता तुम्ही आता इथंच 30-40 व्हिडिओ आहेत आणि त्यातले जवळपास 25 व्हिडिओ तर सगळे अभ्यासाच्या बाबतीत आहेत. सगळे प्रयोग टॉपिक आहे, मराठी व्याकरणातले टॉपिक आहेत, इकॉनॉमिक्स मधले टॉपिक आहेत, ते तुम्हाला इथं घेतले गेलेले आहेत. प्रश्न घेतलेले आहेत, आता रिझनिंगचे सुद्धा प्रश्न घेतले गेलेले आहेत. तुम्हाला सांगण्याचा मुद्दा काय, तुम्हाला जर अटॅच राहायचं आहे तर फार चांगली संधी आहे. आणि असे जर 63-64 असे जर स्कोर यायला लागले तर यू हॅव टू बी व्हेरी 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 स्पेसिफिक. तुम्ही फार स्पेसिफिक असलं पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत, नियोजनाच्या बाबतीत. काय वाचतोय, काय वाचायचं नाहीये या बाबतीत सुद्धा तुम्ही स्पेसिफिक असलं पाहिजे. हे समजून घ्या. आता काही योजना आहेत बघा इकॉनॉमिक्स मध्ये, काय ते सुवर्णमान योजना वगैरे आहे ना. तुम्ही जर देसले सरांचं पुस्तक बघितलं ते 2-4 पानं दिलेलं आहेत 2-4च पानं, पण ती इतकी डिटेल आहेत ना, ते मी आतापर्यंत एकदाही वाचले नाहीत. पुस्तक सगळं वाचलंय पण ते एकदाही वाचलं नाही आणि ते एकदा आलं बी नाही परीक्षेला. लक्षात आलं. म्हणजे काय, माझं पण एक ठरलं पाहिजे की इथं काट मारायची, हे नाही वाचायचंय मला. हे कधी कळेल, जुने PYQ जर तुम्ही वाचले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही वाचले तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. ठीक आहे. बरं, आता हे आपलं चॅनल आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपलं प्ले स्टोअरला पण आपला ऍप आलेला आहे, SJ अकॅडमी या नावाने प्ले स्टोअरला आपला ऍप आलेला आहे. सर्वांनी ते ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या. ज्यांनी केलं नसेल त्यांनी करा. त्याच्यावरती पण तुम्हाला टेस्ट सिरीज मिळतील, लेक्चर्स मिळतील, सगळ्या बॅचेस मिळणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला. आणि एक ऑनलाईनच्या दिशेनं आपण एक प्रवास जो आता चालू केलेला आहे तो कंबाईनच्या आणि राज्यसेवेच्या सगळ्या मुलांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण चालू केलेला आहे. आय होप आपलं हे जे लाईव्हचं सिरीज चालू आहे त्या सिरीजचा तुम्हा सर्वांना फार चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि तो फार चांगल्या प्रकारे फायदा तुम्हा सर्वांना व्हावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आजचं जे आपलं लेक्चर आहे ते थांबवतो आणि उद्याला आपण 8 वाजता पुन्हा एकदा
परत एकदा भेटणारच आहोत आणि दररोज भेटणार आहोत. ओके, थँक्यू.